नमस्कार नमस्कार भैया बोलतोय भैया देशमुख. साखर साहेब त्यांनी काल काय दखल घेतली नाही. परवा दिवशी बी आलते ते दुग्ध विकास अधिकारी तहसीलदार साहेबांनी कळवलंय त्यांना. मग आम्ही काय करतोय अर्धा पाऊन तास तिथं टँकर जवळ दूध डेअरीच्या जवळ का नाही उभा राहून घोषणाबाजी करून फोटो वगैरे घेतो. हॅलो तिने आले सिनियर अधिकाऱ्याला बोलवलं म्हणतोय तिने पोलिटिशियन साखरे साहेब आपण आंदोलनाची तारीख दिलेली असते पेपरला बातम्या आलेली असते ते कल्पना होती ना बदनामी होती ना आंदोलनाची की लेखी पत्र घेऊ ना आपण ऐका की नाही पण ते ऐका आम्ही काही गोंधळ वगैरे घालत नाही. त्यांचे पैसे मागायचा अधिकार आहे ना आम्हाला. त्यांचे दुधाचे पैसे आहेत ना ह्याच्यावर गुन्हा दाखल करा. तुम्ही दुधाचे पैसे 8 महिने का दिले नाहीत. 5 लोकांचे देता शेतकऱ्याचे पैसे आणि ह्या लोकांचे का दिले नाहीत. घेता का केस आमची त्या दूध डेअरीवर. तेच की काय म्हणते आम्ही त्याला पाठवून द्या इकडे लेखी पत्र दे म्हणा शासनाला प्रस्ताव पाठवतो आणि ते पैसे आम्ही 15 दिवसात शासनाकडून तुमचे खात्यावर जमा करतो. आता द्यायला लावा पत्र साखरे साहेब. त्याला बी माझं पण तुम्हाला सहकार्य असतंय. ऐका आम्ही काय अतिरेकी वगैरे नाही साखरे साहेब. शेतकऱ्यासाठी लढतोय. 400-450 दिवस हरियाणा पंजाबच्या लोकांनी आंदोलन केले लक्षात ठेवा. लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही साखरे साहेब दिले. तुम्हाला रिस्टर पत्र पोच आहेत. मुंबईमध्ये जाऊन मी स्वतः निवेदनाच्या पोच वगैरे आणले तुम्हाला पाठवले माहितीसाठी. शेतकरी इथे लोक सगळे आलेले तुम्ही डेअरीवाला आलाय तिथे ते डेअरीवाल्याला ऐका नियमाप्रमाणे पैसे दिले ते गुन्हा दाखल करून घ्या आमचा. एवढं येणार नाही. मी 277 आंदोलन घेतलेले साखरे साहेब. गोळ्या वगैरे बंदूक वगैरे घेऊन पाठवा पोलिस गोळ्या घालून मारून टाका आम्हाला. बघू तयारी आमची भैया देशमुखची माझ्या सगळ्या शेतकरी तयारी आहे तुमच्या गोळ्या द्यायची. पैसे दिले त्या पैशासाठी विचारत नाही तुम्ही. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनो त्या दुधाचे पैसे का दिले पण त्याला विचारत नाही. तुम्ही का फसवणूक केली. दूध घेताय रोज पैसे देत नाही. की फुकाटचे बाबरावगिरी का करता मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करत नाही आणि तुम्ही शेतकऱ्यांना गुन्हा दाखल करून टाकू या म्हणले त्याला इकडे पाठवून द्या. त्याला लेखी काय असेल ते द्या म्हणा आम्हाला इथं आणून साखर गुन्हा दाखल करायला लिखी द्यायचं चालेल.